हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत त्याचा टीजर काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेला आहे. मूवीचं नाव आहे बॉर्डर 2. मूवी रिलीज होणार आहे 23 जानेवारी 2026 रोजी. मूवीच्या स्टारकास्टमध्ये सगळ्यात पहिलं दी ओजी सॉलिड नाव आपल्याला बघायला मिळतं, सनी देओल. सनी देओल यांनी बॉर्डर फर्स्ट पार्ट मध्ये जो धमाका केला होता आपल्या सगळ्यांना अजूनही लक्षात आहे. त्यांच्या जोडीला आय वुड से अनफॉर्च्युनेटली स्टारकास्टमध्ये नावं बघायला मिळत आहेत. वरुण धवन, सॉरी टू से, आहान शेट्टी, दिलजीत दोसांझ हे आपल्याला काही त्याच्यामध्ये सोल्जर्स म्हणून बघायला मिळत आहेत. आणि मी असं का म्हटलंय, तुम्ही जेव्हा टीजर बघाल तुमच्याही ह्याच रिॲक्शन असतील. मूवी बेसिकली आपल्याला टीजरमध्ये दाखवलं गेलंय की इंडो पाक वॉर 1971 मध्ये जो झाला तिथून स्टोरी आपल्याला इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स इथे सांगितलं जात आहे. सो आपल्याकडे तिन्ही बाजूंनी पाकिस्तान अटॅक करू शकतं, दॅट इज फ्रॉम द ग्राउंड, त्याच्यानंतर एअर अँड देन अगेन वॉटर. तर या तिन्ही डिपार्टमेंट्सना सांभाळणारा एक प्रमुख सोल्जर ह्यांच्यापैकी एक एक जण आहे बरं का. सो एअर फोर्स साठी आय थिंक दिलजीत दोसांझ तिथे दाखवलेला आहे. वॉटर वरून जर अटॅक झाला तर आहान शेट्टी आहे आणि अलॉंग विथ दॅट वरुण धवन इज देअर ऑन द ग्राउंड लेवल विथ सनी देओल. बट त्यांचं जे इंट्रोडक्शन टीजर मध्ये दाखवलं गेलं, आय वॉज अटरली डिसअपॉइंटेड आय वुड से. म्हणजे वरुण धवन तर लिटरली तुम्हाला असं अशा पद्धतीने येताना दाखवलेला आहे. आहान शेट्टी इज ट्राईंग टू ऍक्ट बट अजूनही त्याची पूर्ण ऍक्टिंग धारातीर्थी पडलेली तिथं पाण्यात पण आपल्याला बघायला मिळते. दिलजीत दोसांझ ठीक आहे, करतोय चांगलं काम, ऍट द सेम टाइम सिंगिंग चालूच आहे, पण ऍक्टिंग मध्ये करताना थोडेसे त्यांनी प्रोजेक्ट बाबतीत आता जास्त काळजीपूर्वक हो म्हणायचं की नाही ते ठरवायला पाहिजे असं मला वाटतं. बट टीजर मधला एकमेव सॉलिड पार्ट आहे सनी देओल. जेव्हा जेव्हा सनी देओल तुम्हाला फ्रेम मध्ये बघायला मिळतोय, आहा हा माय गॉड, मतलब छा गए बॉस. सनी देओलची ती जी एक मोठी दहाड असते, ज्या पद्धतीने तो एकदम सिंहासारखा ओरडतो आणि स्क्रीन पूर्ण आग लागणारे आपल्याला टीजर मध्ये पण दिसते. टीजर मधला सगळ्यात आवडलेला पार्ट मला तो होता. सगळ्यात जास्त माती खाल्लेली आपल्याला दिसते ती म्हणजे व्हीएफएक्स मध्ये. कशाला असले धंदे करायचे तारे? इंडो पाक वॉर बद्दल जर दाखवलं गेलंय तर आपल्या देशामध्ये शूट करायचे. तुमचं एवढं फालतू बजेट आहे का की तुम्हाला व्हीएफएक्स वरती खर्च करण्यासाठी पैसे, पण तुम्ही रिअल लोकेशनला जाऊ शकत नाही? बॉर्डर फर्स्ट मधला कधी कधी आपण म्हणतो ना टेक्नॉलॉजी नसलेली परवडली साला, तर तसं तुम्हाला ह्या टीजरला बघून जाणवेल नक्की. कारण पूर्वीचा मूवी जो ऍक्च्युअल सगळा शूट केला गेला, अजूनही जेव्हा 15 ऑगस्ट 26 जानेवारी येते सगळीकडे तुम्हाला संदेशे आते हैं, बॉर्डर 2 मूवी, सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये ज्या घर करून बसलेल्या सतत आठवत राहतात. अजूनही तुम्ही ते जर गाणं बघितलं तरी देखील तुम्ही इमोशनली एका झटक्यात 90s मध्ये जाल. आणि तेव्हाची स्टारकास्ट जी होती म्हणजे अक्षय खन्ना त्यांच्या जोडीला होते, सनी देओल तो ऑफकोर्स आहे, सुनील शेट्टी आहे, तर ह्या सगळ्यांनी जी कामं केली ती इतकी लाजवाब होती. म्हणजे तुम्ही तो मूवी 10 वेळा बघा, 50 वेळा बघा, तुम्हाला तितकंच देशप्रेम अजून अजून वाढत जाईल. इथे मात्र मला असं वाटतं की व्हीएफएक्स करून त्यांनी सगळ्यात मोठा आपल्या पुढे एक शेड निर्मिती केली. पण ऑप्शन नाही आता आपल्याला जर अशा पद्धतीने दाखवलं गेले. अलॉंग विथ दॅट अजून एक डिसअपॉइंटिंग फॅक्ट ही आहे की तुम्हाला टीजर मध्ये दिसते की वरुण धवन जो आहे तो काय करतोय, सोल्जरला बेसिक ट्रेनिंग नाही आहे आपल्या. कारण सोल्जर तर काय करतोय, तो मॉल्डिव्स मध्ये सगळे हॉलिडे स्पेंड करतो, प्रोजेक्ट आला की लगेच साईन करतो आणि जे सांगितलं जाईल ते 5 मिनिटात तयार करतो. सो इज होल्डिंग अ गन आणि गनने फायर करताना त्याचा एकही डोळा बंद नाही, तो असं रॅन्डमली काहीतरी फायर करतो आणि त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघाल, अरे बापरे, म्हणजे तो कुली करू देत, त्यानं हुस्न हे सुहानावरती डान्स करू दे, नाही तर तो बॉर्डरवरती लढू दे, तो प्रत्येक ठिकाणी मात्र एकच एक्सप्रेशन, एकच वाकड्या तोंडाने सगळीकडे ऍक्ट करत असतो. हे बास करा यार. म्हणजे तुम्ही चांगल्या मूवीची रिमेक तरी बनवू नका. सनी देओलला घेतला एकमेव चांगला पार्ट आहे. आहान शेट्टी आहे फिल्म मध्ये, का आहे मला नाही माहिती. त्याचं आडनाव शेट्टी आहे, तो सुनील शेट्टीचा मुलगा आहे. सुनील शेट्टी पहिल्या पार्ट मध्ये होता, तर कदाचित त्याचा जर मुलगा दाखवला तर मला थोडासा लॉजिक वाटेल की सेकंड पार्ट मध्ये म्हणजे आपले वडील कर्तृत्ववान पहिल्या पार्ट मध्ये होते, बॉर्डरवरती लढले, असली काय स्टोरी केली तर ठीक आहे. ना तर तिथे पण आपण मला वाटतं पुन्हा एकदा सगळ्या लोकांना मूर्ख बनवण्याची योजना इथं आखली गेली. आणि जसं प्रत्येक सोल्जरला एक फॅमिली बॅकग्राऊंड असणार आहे, मग त्यांना काय आता पहिलं जे चांगलेल्या गोष्टी त्या चाललेल्या गोष्टी पुन्हा वापरल्या पाहिजेत ना. मग घर कब आओगे सॉंगचं पुन्हा एकदा रिमेक केलं गेलं, त्याच्याबद्दल मी सेपरेटली रिव्ह्यू करेन बरं का. कारण ते एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये मला सांगायचं नाही. आहा हा काय व्हिडिओ येते त्याच्याबद्दल नंतर आपण बोलू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बट प्रत्येक सोल्जरची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये काही काही बेरोजगार ज्या ऍक्ट्रेसेस असतात त्यांना पुन्हा एकदा कास्ट केलं गेलेलं आपल्याला दिसतंय. आणि ऍक्टर्स पण बेरोजगारवालेच आहेत, कारण त्यांची ऍक्टिंग तितक्या थर्ड क्लास लेवलची की तुम्हाला टीजर बघताना देशप्रेमच्या नावाखाली तुम्ही किती काय काय खपवता. हा, तर ह्या गोष्टी पहिल्यांदा बंद होणं गरजेचं आहे. मला खात्री आहे मूवी नक्की चालेल, कारण सनी देओल त्याच्यात आहे, स्टोरी दणक्यात आहे. पण म्हणजे ते कसं झालं ना, मोठा वडील जोरात चालला म्हणून बारकी पोरं मागून टुचूक 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 करून त्याच्या मागे फिरतात. तसे हे सगळे बाकीचे फुदकणारी बदकं तुम्हाला बघायला मिळतील सनी देओलच्या मागे लपलेली.
सनी देओलची ऍक्टिंग लाजवाब, व्हीएफएक्स मुळे फक्त मार खाल्ला जातोय. तुम्ही पूर्ण बघाल ते इतकं आर्टिफिशियल व्हीएफएक्स, म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी ते येतात ना बघा प्रमोशनल व्हिडिओ, 1000 रुपये द्याने मी तुम्हाला व्हिडिओ एडिट करून देतो, ती पण लोक चांगला व्हिडिओ एडिट करतील, इतका थर्ड क्लास लेवलची एडिटिंग तुम्हाला बघायला मिळते. प्रोड्युसर आहे जेपी दत्ता, अनुराग सिंग डिरेक्टर आहे. अनुराग सिंग इज ऑल्सो वेल नोन नेम, चांगला आहे. पण आय डाऊट, म्हणजे आय वुड से मी जरा 50-50 या बाबतीत. मूवीची स्टोरी जर दणक्यात असेल, विच इज इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स अगेन, पण आपण जे आता धुरंधर सारखे इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट्स काय दणके करू शकतात हे बघतो, त्यावेळी जर ह्यांनी अशी व्हीएफएक्स मध्ये माती खात बसले आणि कोणालाही घेतलं, काहीही केलं, गाण्यांमध्ये स्टेप्स काय नाचतायत, कोरिओग्राफी काय आहे, इमोशन जागे करताय का बरबाद करायचं ठरवलं ऑडियन्सला लोकांनी, म्हणजे ही लोक मूवी बनवतायत ते पैसा कमवण्यासाठी बनवतात, ते सरळ आपल्या पुढे जाहीर होतं. बाकी तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. बघा टीजर, 100% आवडणार नाही. जेव्हा आवडणार नाही तेव्हा मला कमेंट करा की थँक्यू, बरं झालं तू सांगितलंस आणि आम्हाला ऑलरेडी आम्ही मानसिकता बनवली की टॉर्चर व्हायचं नाहीये, म्हणून तरी टीजर बघा. बाकी आपला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. टिल देन बाय.